वाणीसाहेब नमस्कार. आपण आलो आहोत तहसील कार्यालय जुन्नर येथे. मागील काही दिवसापूर्वी जुन्नर आंबेगावचे प्रांतसाहेब गोविंद शिंदे साहेब यांच्यावर अँटी करप्शनची रेड पडली, परंतु गोविंद शिंदे साहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम केलं. कोणताही शेतकरी फोनद्वारे जरी प्रांतसाहेबांना फोन केला की साहेब आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, तर शिंदे साहेबांनी फोनद्वारे तेथील मंडल अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना, तलाट्यांना फोनवरतीच आदेश देऊन सदर शेतकऱ्याची प्रलंबित कामे मार्गाला लावली. प्रांतसाहेब शेतकऱ्यांसाठी धडाडीचे आणि चांगले काम करणारे गोविंदराव शिंदे होते. प्रांतसाहेबांवर जो काही प्रकार घडला आहे त्या संदर्भात कायदेशीर कारवाई होईलच, पण ज्यांनी प्रकार घडवला आहे ते काय धुतल्या तांदळासारखे नाहीत. परंतु प्रांतसाहेबांनी जुन्नर तालुक्यातील, आंबेगाव तालुक्यातील, खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना खरोखर न्याय देण्याचं काम केलं आहे. असा अधिकारी जुन्नर आंबेगावसाठी परत होणे नाही. वाणीसाहेब कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून न्याय देवता त्यांना न्याय देईलच, परंतु आज जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील प्रांतसाहेब नसल्यामुळे केसेस पेंडिंग पडल्यात. शेतकऱ्यांना न्याय देणारा माणूस नाही आणि शिंदे साहेबांसारखा न्याय देणारा माणूस त्या जागेला परत येणे नाही. मी आमच्या शेतकरी संघटनेच्या, जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी गोविंदराव शिंदे साहेबांचं कौतुक आणि त्यांनी शेतकऱ्यांना जो न्याय दिला आहे आणि प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची बाजूने ते खंबीर उभे राहिलेत, त्यांच्यावर झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही कोणतेही भाष्य करणार नाही. पण असे जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्याला होणारे प्रांत परत होणे नाही. तानाजी शेठ, ते अधिकारी शेतकऱ्यांसाठी चांगले होते असं तुम्ही म्हणताय, ते बरोबर पण असेल, परंतु त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे. वाणीसाहेब, मी आत्ताच म्हटलं आहे की ज्यांनी हा प्रकार घडवला आहे ते धुतल्या तांदळासारखे नाही आहेत. त्यांना ती लाच द्यावी का लागली? त्यांचे कागदपत्र जर बरोबर असते तर त्यांनी ती लाच दिली नसती. मग हे त्यांनी रचलेलं षडयंत्र असेल, साहेबांना कुठेतरी बदनाम करण्याच्या हेतूने हे कटकारस्थान केलं असेल, असं आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. परंतु आमच्या शेतकऱ्यांसाठी, शेतकरी वर्गासाठी, जुन्नर आंबेगावसाठी गोविंदराव प्रांतसाहेब हे खरोखर प्रामाणिक अधिकारी होते आणि आहेत, असं आमचं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मत आम्ही व्यक्त करतो. साहेब, त्यांना काय अडकवण्याचा प्रयत्न झाला असेल असंही आम्हाला आमच्या निदर्शनास येते साहेब. कारण आत्तापर्यंत त्यांचा जर इतिहास पाहिला, कामाची पद्धत पाहिली, तर सर्वसामान्यासाठी त्यांचं दालन उघडं होतं. कोणीही गेलं तर दरवाज्यातनं आत गेलं तरी साहेब कोणाला कधी नाही म्हटलं नाही का बाहेर थांबा, तो माणूस डायरेक्ट आतमध्ये यायचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा ऐकणारा हा एकमेव असा प्रांत होता. म्हणजे प्रांतसाहेब म्हणजे शेतकऱ्यांसाठी खरोखर चांगले होते. एक किस्सा सांगतो. जेव्हा टॉवरची लाईन तयार झाली, शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर गेले, आळेफाटा परिसरामध्ये 955 रुपये दराने पैसे दिले गेले आणि पिंपळवंडीमध्ये कमी रेटने दिले. ज्यावेळेस पिंपळवंडी परिसरातील सर्व शेतकरी एकत्र आल्यानंतर प्रांतसाहेबांनी त्यांना सर्वांना बरोबर घेऊन, सर्व अधिकाऱ्यांना बोलावून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. आळेफाट्यासारखा दर पिंपळवंडीच्या ग्रामस्थांना मिळून दिला. म्हणून खरोखरच ते शेतकऱ्यांसाठी चांगले होते आणि यापुढील काळामध्ये आम्ही सर्व शेतकरी संघटना त्यांच्यासोबत राहील आणि म्हणजे जे झालं ते चुकीचं झालं. गेल्या काही दिवसापासून 2-3 दिवसापूर्वी प्रांतसाहेबांसंदर्भात बातमी आली की नारायणगावचं
प्रॉपर्टीच्या संदर्भात 2 लाख रुपयाची लाच घेताना अटक झाली. परंतु एक प्रांत अधिकारी, चांगला अधिकारी म्हणून प्रांतांची नाव होतं आणि याचा मी आमच्या म्हणजे जे शासनाला योग्य ती माहिती मिळाली असेल त्या आधारित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु त्यांचा दोष नसताना वेगळी कारवाई देखील त्यांचा म्हणजे त्यांच्यावर झाली नाही पाहिजे असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.